नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात धडाकेबाज निर्णय. 6 नोव्हेंबर गुरुवार. काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे. रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पहिली मोठी बातमी बघा. मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर मोठा अपघात झाला आहे. सँडहर्स्ट रोड स्टेशनवर लोकलने 4 प्रवाशांना उडवलं असल्याची माहिती समोर आली आहे. यात 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे आंदोलनामुळे हे प्रवासी रुळावरून चालले होते. त्यावेळी अंबरनाथ फास्ट लोकलने रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना उडवलं. यात 3घांचा मृत्यू झाला आहे. मात्र रेल्वेने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. गर्दीमुळे 4 प्रवासी धावत्या लोकलमधून खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुढील बातमी बघा. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ आणि इतर संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी पुण्यातील रावसाहेब पटवर्धन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे टीईटी बंधनकारक या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबर 2025 रोजीच्या आदेशाचा पुनर्विचार करण्यासाठी राज्य शासनाने तातडीने याचिका दाखल करावी, अशी मागणी केली. 2 आठवड्यांच्या आत या मागणीवर कार्यवाही झाली नाही तर 24 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील शिक्षक शाळा बंद आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला. यावेळी कार्यकारी अध्यक्ष सचिन कामेर्ले, उदय रिंदी आणि संभाजी थोरात उपस्थित होते.